रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. सर्व भाविक भक्तांना, श्रोते मंडळींना, वारकरी मंडळींना, हरिभक्तांना, रामभक्तांना, वैष्णवांना, महाराज मंडळींना, संत मंडळींना, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना, सर्वांना माझा रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. आज आपण आपल्या परमसेवेसाठी, चिंतनासाठी आपण तुकोबरायांच्या गाथेतील अभंग घेणार आहोत. आणि विशेष करून आपण थोडं भगवंताचं भजन करूया आणि चिंतनाला सुरुवात करूया. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम 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 श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम. अभंग. आशान परीस भूमी जांबूनद, वंशाचा संबंध धातयाचा. सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाढा राक्षसांचा. 80 सहस्त्रजा सुंदरा कामिनी, माझी मुखरणी मंदोदरी. पुत्र पौत्राचा लेका कोण करी, मुख्य पुत्र हरी आणि इंद्रा. 14 चौकडी या आयुष्य गणना, बंधुवर्ग जाना कुंभकर्ण. तुका म्हणी ज्याचे देव बांधवडी, सांगाते कवडी गेली नाही. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र ज्याप्रमाणे कृपा करतील, त्याप्रमाणे आपण अभंगाचं सेवारूपानं चिंतन करूया. पाषाण परीस भूमी जांबूनद, वंशाचा संबंध धातयाचा. सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसांचा. हा अभंग तुमच्या ऐकल्याबरोबर लक्षात येतं की लंकाधीश, लंकापती, लंकानाथ राजा रावण याच्याबद्दल काहीशी माहिती सांगणारा तुकोबारायाच्या गाथ्यातील हा एकमेव अभंग आहे. तुकोबराया दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हणतात, लंकेमध्ये घरे किती, ऐका संख्या ज्याची तैशी ती. लंकेमध्ये साधारण घरं किती होती, म्हणजे राजा रावणाचं जे लंका राज्य होतं
तिथल्या घरांची संख्या सांगताना तुकोबराया म्हणतात 5 लक्ष पाषाणाची, दगडानं बांधलेली 5 लाख घरं लंकेमध्ये होती. 7 लक्ष विटेबंदी, वीट बांधकामातली 7 लक्ष घरं होती. म्हणजे 7 आणि 5 12 लाख दगडविटाची घरं झाली. 1 कोटी काशा आणि तांब्याची, 1 कोटी घरं काशामध्ये बांधलेली होती. काशे हा धातू आहे ना, त्या धातूमध्ये 1 कोटी घरं बांधलेली होती. आणि 1 कोटी घरं तांब्याची बांधलेली होती. म्हणजे 2 कोटी 12 लाख आत्तापर्यंत एवढी संख्या घराची झाली. आणि तुकोबराया पुढे म्हणतात 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. म्हणजे लंकेमध्ये शुद्ध सोन्याची ही जी घरं होती ती 7 कोटी होती. म्हणजे 9 कोटी 12 लक्ष एवढी घरं लंकेमध्ये होती. आणि तिथली जी भूमी होती त्या भूमीचं चिंतन करताना तुकोबराया म्हणतात पाषाण परीस भूमी जांबूनद. जांबूनद हा सोन्यातला अतिशय शुद्ध आणि सर्वश्रेष्ठ सोन्याचा प्रकार आहे. लंकेमध्ये जांबूनद नावाचं सोनं होतं. तिथले जे पाषाण, ते पाषाण नव्हते म्हणले, तिथले दगड गोटे, तर ते परिसाप्रमाणे होते म्हणले. परिस काय करतं, तर ते लोखंडाला लावलं की त्याचं सोनं करतं. परमार्थामध्ये संतांना काही काही वेळा परिसाची उपमा दिली जाते, साधूंना, महात्म्यांना. कारण या साधुरूपी, महात्मारूपी, संतरूपी परिसाचा स्पर्श या संसारात अडकलेल्या लोहरूपी जीवाला झाला की त्याचं तत्काळ हित होतं. म्हणजे त्याचा सुवर्ण काळ उदयाला येतो. आणि असं जांबूनद सुवर्णाची लंका होती. बर, राजा रावणाच्या लंकेमध्ये सगळं सोनं सोनं होतं. कारण 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची होती, सोन्यामध्ये बांधलेली घरं. 7 कोटी होती. म्हणजे तिथं दगड विटा वगैरे काय वापरलेलं नव्हतं, सिमेंट चुना. केवळ शुद्ध आणि शुद्ध सोन्यामध्ये 7 कोटी घरं होती. म्हणजे लंकेमध्ये सोन्याची काही कमी नव्हती. कारण हे कशासाठी तुकोबरायांनी सांगितलेले, आपल्याकडं कुठंतरी एखादी हातामध्ये मुद्रिका म्हणजे अंगठी असते, गळ्यामध्ये लॉकेट असतं, किंवा काहीतरी थोडंफार सोनं असतं, तर आपण किती मिजास मारतो, किती ऐट करतो. आपल्यासारखं या जगामध्ये कुणीच नाही असं वाटतं. आणि त्याची अशी मनाची एक स्पर्धा अवस्था असते की माझी या नीज धनापुढे अल्प ते गंगेचे खडे. म्हणजे गंगा नदीमध्ये जेवढे वाळूचे खडे आहेत ना, नदीपात्रात जेवढी वाळू असते ना, ती वाळू सुद्धा माझ्या धनापुढं अल्प आहे असं श्रीमंताला वाटतं. आणि म्हणून तो काय म्हणतो, माझी या निज धनापुढे अल्प गंगेचे ते खडे
माझ्या धनाच्या पडीपाडे कोण पुढे उभा राहू शके. मी एवढा श्रीमंत आहे की माझ्या समोर असा दुसरा कोणी मी श्रीमंत आहे म्हणून येणं शक्य नाही. अशी काही काही धनिक पैसेवाले समजतात. आणि तुकोबरायांना बहुतेक हेच खटकत असावं म्हणून तुकोबरायांनी हा अभंग लिहिण्याचा घाट घातला असावा. अरे जगामध्ये कोण श्रीमंत आहे, कोण श्रीमंत होतं आणि तुमच्याजवळ किती संपत्ती आहे याचं जरा गणित करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्या राजा रावणाच्या लंका नगरीमध्ये 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची होती, 1 कोटी काश्या आणि तांब्याची होती, असं तिथलं वैभव होतं. राजा रावण कुणाच्या घरामध्ये जन्माला आला होता तुम्हाला माहितीये का? तर राजा रावण ब्रह्मदेवाच्या कुळामध्ये, ब्रह्मदेवाच्या घरामध्ये जन्माला आला. वंशाचा संबंध धातयाचा. त्याचा वंश कुठला आहे तर ब्रह्मदेवाचा वंश आहे. कारण ब्रह्मदेवाचा मुलगा ज्याचं नाव आहे पुलस्ती, त्याला पुलस्त्य ऋषी सुद्धा म्हणतात. आणि हे पुलस्ती महामुनी ते ऋषीच होते. आणि ते तृणबिंदू ऋषींच्या आश्रमाला गेले. तिथं पुढं तृणबिंदूची कन्या आणि पुलस्ती यांचं जुळलं. ते कसं जुळलं तर पुलस्ती मुनी तृणबिंदूच्या आश्रमामध्ये वेद अध्ययन करायचे. आणि ज्यावेळेस ते आश्रमामध्ये होते तो तृणबिंदूचा आश्रम अगदीच सुंदर होता. आसपास सुंदर फुलांच्या फळांच्या बागा होत्या. जवळून असणारी सुंदर अशा प्रकारची निरंतर वाहणारी नदी. आणि त्यामुळं तिथंच अध्ययन करायला, तप करण्याला, अनुष्ठान करण्याला योग्य स्थान पुलस्तीला वाटत होतं. ब्रह्मदेवाचा पुत्र पुलस्ती हा तृणबिंदूच्या आश्रमामध्ये वेदाचं असणारं पठन करत होता. वेद म्हणत होता, शिकत होता, त्याचे ध्वनी उच्चारण करत होता. आणि एक दिवशी काय झालं तर तिथं राजकन्या आल्या. राजकन्यांनी हा तरुण राजविंडा पुलस्ती पाहिला आणि तिथंच घुटमळल्या. जास्त वेळ तिथंच घुटमळल्या. आपल्याकडे पाहतात हे पुलस्तीनं पाहिलं. नीट ऐका, तुम्ही हे अगोदर ऐकलंय का नाही मला माहित नाही. आणि आपल्या कथेचा भागच असा असतो की जे तुम्ही कधी ऐकलं नसेल ते तुम्हाला ऐकायला मिळावं. आणि अगाध अशा प्रकारचं ज्ञान आपल्या या चॅनलच्या माध्यमातून, सेवा भागाच्या माध्यमातून आपणास प्राप्त व्हावं अशी भगवंताची कृपा व्हावी हा आपला हेतू आहे. आणि तो साध्य आपण करण्याचा प्रयत्न करतो. आपलं चिंतन काय चालू आहे तर पुलस्ती ऋषी तृणबिंदूच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस राजकन्या तिथं क्रीडा करण्यासाठी आल्या. अनेक असणाऱ्या मुली आल्या तिथं. आणि त्या राजकन्या आल्यानंतर तिथं घुटमळतात, आपल्याकडे पाहतात. आपला असर त्यांच्यावर पडलेला आहे हे पुलस्तीच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं, अहो म्हणले, जावा म्हणले, इथं तुम्ही थांबू नका, कृपा करून तुम्ही इथं थांबला आणि मी जर वेदाचा ध्वनी उच्चारायला सुरुवात केली तर फार अघटित घडेल म्हणले. कारण तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल अनिवार्य वासना निर्माण झालेली आहे, प्रकट इच्छा निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं मी जर आता वेदाचा ध्वनी उच्चारायला सुरुवात केली तर तुम्हाला, तुम्ही कुमारी असताना सुद्धा तुम्हाला गर्भधारणा होईल. आणि त्यावेळेस त्या मुली तिथून निघून गेल्या. पण आश्रम होता तृणबिंदूचा.
ते सांगताना काही तृणबिंदूच्या मुलीनं कन्येनं ऐकलं नाही. आणि ज्या वेळेस पुलस्तीनी वेदाचा ध्वनी विचारायला सुरुवात केली आणि तो त्या तृणबिंदूच्या कन्येनं ऐकला. आपण सांगतोय काय, तर ब्रह्मदेवाच्या कुळामध्ये रावण कसा जन्माला आला, कोणाच्या पोटी जन्माला आला, ब्रह्मदेवाच्या कुळातला म्हणजे नेमकं त्याचं कुळ कसं आहे यासाठी चिंतन चालू आहे. आणि ती मुलगी तृणबिंदू महामुनींची तिच्या पोटात गर्भ वाढू लागला. आणि मग तृणबिंदूनी पुलस्तीला विचारलं, त्यांनी सगळी कथा सांगितली. आणि तृणबिंदूच्या मान्यतेनं पुलस्ती आणि तृणबिंदूची कन्या यांचा विवाह झाला. आणि त्याच पुलस्तीपासून आणि तृणबिंदूच्या मुलीपासून म्हणजे कन्येपासून मुलगा जन्माला आला आणि त्या मुलाचं नाव पौलस्ती. पौलस्तीलाच विश्रवा असंही नाव आहे, कारण वेद श्रवण करून हा मुलगा प्राप्त झाला म्हणून त्याला विश्रवा म्हणतात, त्यालाच पौलस्ती म्हणतात. पौलस्तीचा आणि भारद्वाजाची, ऋषी भारद्वाज माहित आहेत ना तुम्हाला, रामायणामध्ये तुम्ही ऐकलेलं आहे. त्या भारद्वाज ऋषींची कन्या यांचा विवाह होतो. पौलस्ती आणि भारद्वाजाची कन्या यांचा विवाह होतो आणि त्यांच्या पोटी म्हणजे पौलस्तीच्या पोटी वैश्रवण जन्माला येतो. त्यालाच कुबेर म्हणतात. कुबेर हा राजा रावणाचा सावत्र भाऊ. आता सावत्र भाऊ कसा, तर पौलस्ती हा पौलस्ती जो आहे त्याचं लग्न झालेलं कोणाबरोबर, तर भारद्वाजाच्या मुलीबरोबर. आणि पौलस्तीनं कैकशीला पाहिलेलं असतं आणि कैकशीला पाहिल्यानंतर त्यांचं ते सूत जुळून येतं, मिलन होतं आणि पौलस्तीलाच या कैकशीपासून रावण जन्माला येतो. तो जन्माला येताना 10 तोंडाचा 20 हाताचा काजळासारखा काळा कुट्ट. आणि राजा रावण जन्माला आल्याबरोबर एवढे लंकेमध्ये आपशकून उत्पात झाले, दुश्चिन्ह तिथं सगळी पाहायला मिळाली. नंतर त्याच कैकशीच्या पोटी रावणाचा अजानुभाऊ ज्याला म्हणतात तो कुंभकर्ण जन्माला आला. 2 नंबरचा भाऊ कुंभकर्ण. 3 नंबरला कैकशीच्या पोटी आणि पौलस्तीच्या पोटी शूर्पणखा जन्माला आली. आणि 4थ्या वेळेस विभीषण जन्माला आले. म्हणजे रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे तिघे भाऊ सख्खे आणि शूर्पणखा ही त्याची सख्खी बहीण. आणि वैश्रवण म्हणजेच कुबेर हा राजा रावणाचा सावत्र भाऊ. चला अभंगाचं चिंतन काय सांगतोय. पाषाण परिस भूमी जांबूनद, वंशाचा संबंध धातयाचा, सोनियाची पुरी समुद्राचा वेडा. लंकापुरी ही सगळी कशाची आहे, तर सोन्याची आहे. अशी सोन्याची लंका ही सोन्याची नगरी आहे.
तिथं सोन्याला काही कमी नव्हतं. आणि या लंका नगरीच्या भोवती समुद्राचा वेढ आहे. भोवताली सगळं समुद्र आहे चहूबाजूला, आणि मध्ये हे लंका नगरीचं बेट आहे. हे त्रिकूट आहे. समुदाय गाढा राक्षसांचा. तिथं कोठ्यावधी असे राक्षस त्या राज्यामध्ये आहेत. 80 सहस्त्र ज्या सुंदरा कामिनी. राजा रावणाला सुंदर अशा प्रकारच्या 80,000 बायका आहेत. आता या अभंगामध्ये नाही, पण सांगताना महाराज लोक सांगतात, राजा रावणाला 1.25 लाख नातू होते, 1.25 लाख पंतू होते, असं सांगतात. पण या अभंगामध्ये सांगितलेले की 80 सहस्त्र ज्या सुंदरा कामिनी, अगदी अप्सरेसारख्या रंभेसारख्या तिलोत्तमेपेक्षाही सुंदर देखण्या ज्याला कामिनी म्हणतात, अशा 80,000 बायका राजा रावणाला होत्या. माझी मुखरणी मंदोदरी. आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठ अशी मंदोदरी ही राजा रावणाची आवडती बायको होती, जिला महाराणी दर्जा होता. आता मंदोदरी कोण होती तुम्हाला सांगावंच लागेल. माहिती असेल तरी पण बघा, ऐका थोडस. ही मंदोदरी मयासुराची, हेमा अप्सरेपासून जन्माला आलेली मुलगी. मंदोदरी राजा रावणाची पुढे बायको झाली. म्हणजे मंदोदरीचा राजा रावणाचा विवाह झाला. असे नंतर पुन्हा 79,999 विवाह झाले. पण सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ पतिव्रता, धार्मिक, सात्विक, ज्याला मुखरण म्हणतात, अशी मुखरण म्हणजे मंदोदरी होती म्हणतात. पुत्र पौत्राचा लेखा कोण करी. राजा रावणाला 80,000 बायका होता म्हणल्यावर त्याला मुलं किती झाली, नातू किती झाले, याचं गणित कोणी सांगायचं म्हणतात तुकाराम महाराज. मुख्य पुत्र हरी आणि इंद्रा. राजा रावणाचा जो थोरला मुलगा होता, ज्याचं नाव मेघनाद होतं, मंदोदरी आणि राजा रावणापासून थोरला मुलगा जो जन्माला आला इंद्रजित, तो जन्माला आल्याबरोबर ढगासारखा गडगडाट त्यानं केला, आवाज केला, आणि सगळं त्रिभुवन दणाणून गेलं. म्हणून त्याचं नाव मेघनाद ठेवलं. तो पुढं पराक्रमी होता, त्यानं इंद्राला बऱ्याच वेळा जिंकलं, आणि म्हणून त्याला इंद्रजित नाव ठेवलं. असा इंद्राला नुसतं जिंकलं नाही, तर इंद्राच्या ताब्यात किती देव आहेत तुम्हाला माहित असेल. इंद्र कोण आहे? 33 कोटी देवांचा राजा. आणि इंद्राला जिंकलं म्हटल्याबरोबर 33 कोटी देवांना ऑटोमॅटिक जिंकलं, आपोआप. आणि असे 33 कोटी देव सहित इंद्र राजा ज्यानं जिंकला, ज्यानं इंद्राला हरवलं, असा राजा रावणाचा थोरला मुलगा इंद्रजित. 14 चौकडिया आयुष्य गणना. तुम्ही म्हणाल राजा रावण एवढा श्रीमंत होता, एवढ्या बायका होत्या, लंकेमध्ये सोनं होतं, अहो पण त्याचं आयुष्य किती होतं महाराज सांगा ना. तुकोबराय म्हणतात, सांगतो. तुमच्या मनामध्ये जो येतोय तो अभंगातून सांगितला जाईल. कारण एवढं सगळं भोगायचं म्हटलं तर तेवढं आयुष्य पाहिजे ना. कारण 80,000 बायका,
एका बायकोच्या घरी एक दिवस जरी राहायचं, तिच्या सहवासात घालवायचं म्हटलं तर 80,000 दिवस. मग एवढं आयुष्य होतं का राजा रावणाला? तुकोबराया म्हणतात एवढं नाही, खूप खूप आयुष्य होतं राजा रावणाला. आपण कुठंतरी रडत खडत नाहीच मेला तर माणसाचं आयुष्य किती सांगितलं जातं आता? 100 वर्षे जगेल. पण 50, 60, 65, 70 लाच गळून जातो. 80 पर्यंत कशी तरी गाडी जाते. 80 ला कमी असतानाच देह सोडून जावं लागतं. पण मर्यादा सांगितली 100 वर्षे. राजा रावणाचं आयुष्य किती होतं तर तुकोबराया म्हणतात 14 चौकडिया आयुष्य गणना. आता तुम्ही म्हणाल 14 हा आकडा आहे आमच्या लक्षात येतंय. 10 आणि 4 म्हणजे 14, 5 आणि 9 म्हणजे 14, 6 आणि 8 म्हणजे 14, 7 आणि 7 म्हणजे 14, 13 आणि 1 म्हणजे 14, 12 आणि 2 म्हणजे 14, 11 आणि 3 म्हणजे 14, 10 आणि 4 म्हणजे 14, एकावर 4 म्हणजे 14. अहो 14 माहित आहे म्हणले, पण 14 चौकडी या आयुष्य गणना, त्याच्या आयुष्याची जी गणित सांगितलेलं आहे, मर्यादा सांगितलेलं आहे, त्याचं आयुष्य सांगितलेलं आहे राजा रावणाचं 14 चौकडिया. पण काही काही महाराज मंडळी म्हणतात ज्याचं 14 चौकड्याचं राज्य होतं. 14 चौकड्याचं राज्य नव्हतं, 14 चौकड्याचं आयुष्य होतं राजा रावणाला. हे लक्षात घ्या तुम्ही. आता 1 चौकडी म्हणजे काय तर ज्योतिषशास्त्रानुसार कालचक्राची किंवा युगचक्राची मुख्य 4 युग सांगितली जातात. त्या 4 युगामध्ये कृतयुग, ज्याला आपण सत्ययुग म्हणतो, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापार युग आणि चालू असलेलं 4थं कलियुग. आता माणसाचं आयुष्य मर्यादा साधारण कलियुगामध्ये 100 वर्ष सांगितलेली. चौकडीचं गणित सांगायला सुरू आहे. तुम्ही ऐकणारे सर्व अधिकार संपन्न, गुरुस्थानी असणारे, पितृतुल्य, देव ऋषितुल्य असे सर्वजण आहात. चुकून जर सांगण्यामध्ये चूक झाली तर माझ्या लक्षात आणून द्यावी, मला मार्गदर्शन करावं, जेणेकरून ते मी सुधारू शकेल. आपलं चिंतन चालू आहे की 14 चौकडिया आयुष्य गणना. आता 1 चौकडी कशाला म्हणायचं? ज्या वेळेस कृतयुग सुरू होतं म्हणजे सत्ययुग सुरू होतं आणि ते संपतं. त्याच्यानंतर त्रेतायुग सुरू होतं, त्रेतायुग संपतं. त्याच्यानंतर द्वापारयुग सुरू होतं आणि द्वापारयुग संपतं. आणि त्याच्यानंतर कलियुग सुरू होतं आणि कलियुग संपतं. आणि पुन्हा कलियुग संपल्यानंतर पुन्हा कृतयुग म्हणजे सत्ययुग सुरू होतं. आणि त्याची जी मर्यादा आहे, त्याचं जे आयुष्य आहे ते संपल्यानंतर पुन्हा कृतयुग समाप्त होतं. म्हणजे 4 युग होणं याला 1 चौकडी म्हणतात. 4 युग होणं 1 चौकडी म्हणतात. आणि असं 14 चौकड्याचं आयुष्य राजा रावणाला होतं. आता कलियुग जे आहे त्या कलियुगाचं आयुष्य सांगितलेलं आहे 4,32,000 वर्षे. कलियुगाचं आयुष्य किती सांगितलेलं आहे? 4,32,000 वर्षे.
म्हणजे 1200 दिव्य वर्षे. आता हे दिव्य वर्ष म्हणजे काय गणित आहे तुम्ही म्हणाल? तुम्हाला माहिती असेल तरी पण एक प्रमाण आहे. श्रवणाच्या मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखे नांदे किंवा नांदावे. हे साम्राज्य भुवन आहे ना भगवंताचं, जरी ऐकलं असेल तर ते पुन्हा पुन्हा ऐकावं, श्रवण करावं आणि त्यातल्या गोष्टी आचरणात आणाव्या असं संत मंडळींनी सांगितलेलं आहे. आपलं चिंतन काही चालू आहे 14 चौकड्या आयुष्य गणना. त्यातलं चिंतन चालू आहे कलियुगाचं, आणि कलियुगाचं आयुष्य सांगितलेलं आहे 4,32,000 वर्षे, म्हणजेच 1200 दिव्य वर्षे. आता हे दिव्य वर्ष म्हणजे काय? तर दिव्य वर्ष म्हणजे आता माणसाचं आयुष्य धरून चाला 100 वर्षे. किती वर्षे? 100 वर्षे. तर अशी मानवाची 360 आयुष्य म्हणजे 100 गुणले 360, याला एक दिव्य वर्ष म्हणतात. आणि अशी 1200 दिव्य वर्ष कलियुगाचं आयुष्य आहे. कलियुगाच्या अगोदर जे द्वापार युग होतं त्याचं कलियुगाच्या दुप्पट म्हणजे 8,64,000 वर्ष आयुष्य आहे. आणि दिव्य वर्षामध्ये सांगायचं झालं तर 1200च्या दुप्पट 2400 दिव्य वर्षे. हे लाखामध्ये चालू आहे गणित. आपली 100 वर्षे 1 2 करत 100 पर्यंत आकडा जातो, पण द्वापार युगाची 8,64,000 वर्षे म्हणजे 2400 दिव्य वर्षे एवढं द्वापार युगाचं आयुष्य आहे. त्रेतायुग आहे ना, त्या त्रेतायुगाचं कलियुगाच्या तिप्पट आणि द्वापार युगाच्या दुप्पट त्रेतायुगाचा आयुष्य आहे. म्हणजे 12,96,000 वर्षे म्हणजे 3600 दिव्य वर्षे एवढं त्रेतायुगाचं आयुष्य आहे. आणि जे कृतयुग आहे किंवा सत्ययुग आहे त्या सत्ययुगाचं आयुष्य आहे 4,800 दिव्य वर्षे म्हणजे कलियुगाच्या चौपट म्हणजे 17,28,000 वर्षे. आणि या सगळ्याचं जर कार्यकाळाचं गणित केलं तर 43,20,000 वर्षे. एक वेळा ही 4 युग झाली की एक चौकडी म्हणतात. आणि एका चौकडीचा कार्यकाळ जर एकूण मोजला तर 43,20,000 वर्षे एवढा आहे. म्हणजे एकूण 12,000 दिव्य वर्ष. असं एक ज्या वेळेस युगाची ही 4 युग आहेत ना ती उदयाला येतात आणि संपतात, त्याला एक कल्प म्हणतात. किंवा त्यालाच ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणतात. कारण तुम्ही हरिपाठामध्ये अभंग ऐकला असेल, देवाची द्वारी हुबा क्षण भरी तेने मुक्तेचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी.
देवाची द्वारी, अगोदर देवाचं द्वार कळलं पाहिजे. तुम्ही देवळाच्या द्वारात असता. आपल्याला त्या अभंगाचं नाही चिंतन करायचं, पण तुम्हाला सांगायचा मतितार्थ काय आहे. हुबा क्षण भरी. क्षण म्हणजे आपण काय म्हणतो, आपली डोळ्याची पापणी लवते न लवते त्या कालावधीला किंवा सेकंदाला किंवा सेकंदाच्या काही अंशाला क्षण म्हणावं. आणि क्षणोक्षणी हाची करावा विचार. पण आपण आपला क्षण कसं मोजता. शास्त्राचा क्षण मोजला पाहिजे. देवाच्या या विश्वाच्या या निसर्गाच्या गणनेनुसार क्षण मोजला पाहिजे. आता 4 युग एकदा व्हायची म्हणजे 43,20,000 वर्षे ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचं गणित आहे. म्हणजे आपली जी ही वर्षे आहेत ना ती 43,20,000 वर्षे आणि 12,000 दिव्य वर्षे. मग अशा वेळेस ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये हा देवांचा राजा इंद्र आहे ना 14 वेळा जन्माला येतो, 14 वेळा मरतो. ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे बघा. एक दिवस. 4 युगाचा एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. मग क्षण किती असेल ब्रह्मदेवाचा. आपलं 100 वर्षाचं आयुष्य तर त्या क्षण करायला पुरेल का. कारण आपण कसं गणित करतो. 24 तास 12 तास दिवसाचे, 12 तास रात्रीचे, 24 तासाचा एक दिवस. 1 तास 60 मिनिटाचा, 1 मिनिट 60 सेकंदाचं, म्हणजे मिनिटाचा 60वा भाग म्हणजे आपण एक क्षण धरूया, एक पळ धरूया. आणि मग देवाच्या दारात उभा राहण्यासाठी जर ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या गणनेनुसार किंवा या राजा रावणाच्या 14 चौकड्याच्या आयुष्याच्या गणनेनुसार जर आपला एक क्षण करायचा म्हटलं तर 100 वर्षे सुद्धा पुरत नाहीत. करा गणितन सांगा. म्हणजे अशी 14 वेळा हे 4 चौकडी आहेत ना, हे 4 युग आहेत ना, याला एक चौकडी म्हणतात. आणि ह्या चौकड्या 14 व्हाव्यात असं राजा रावणाचं आयुष्य गणन आहे. बंधू वर्ग जाना कुंभकर्ण. राजा रावण ब्रह्मदेवाकडं चिरंजीव होण्यासाठी, अमर होण्यासाठी, वर मागण्यासाठी जातो. आणि कुंभकर्णाला सांगतो तूही वर माग. कुंभकर्णाला काय वर द्यायचा ठरलेला असतो तर या त्रैलोक्यामध्ये कुंभकर्ण अजिंक्य राहील. त्याला कुणीही जिंकू शकणार नाही. देव, दानव, मानव, यक्ष, गण, गंधर्व, किन्नर, ब्रह्म, विष्णू, महेश, चंद्र, सूर्य, तारांगणी कुणी 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 कुंभकर्णाला जिंकू शकणार नाही. असा वर ब्रह्मदेवाकडून द्यायचा ठरलेलं होतं. पण ब्रह्मदेव लीला काय करतात तर कुंभकर्णाच्या जिभेवर सरस्वतीला म्हणजे आपल्या मुलीला वास्तव्य करायला लावतात. आणि सरस्वती जिभेवर बसली की ब्रह्मदेव म्हणतात मी तुला प्रसन्न आहे. कुंभकर्णा काय वर मागायचं आहे. त्यावेळेस कुंभकर्ण म्हणतो मला निवांत झोपायला पाहिजे म्हणतो. आणि ब्रह्मदेव तथास्तु म्हणतात. आणि त्यामुळं कुंभकर्ण वर्षातला अर्धा काळ झोपण्यात घालवतो. अहो त्या कुंभकर्णाचं काय, आपला सुद्धा झोपेत अर्धा काळ जातोच ना.
वर्ष 12 महिन्याचं. आपण काय सांगतो, कुंभकर्ण 6 महिने झोपतो, 6 महिने जागे राहतो. मग आपण कुंभकर्णाचाच भाग नाही का? आपण ही दिवसातला अर्धा भाग झोपतोच, म्हणजे वर्षातला अर्धा भाग झोपतोच. 12 तासाची रात्र आपण झोपेमध्ये घालवतो. असा कुंभकर्ण राजा रावणाचा पाठीराखा होता, भाऊ होता. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, सांगा ते कवडी गेली नाही. ज्या राजा रावणानं 33 कोटी देवांना आपल्या बंदीखान्यात बंद केलं होतं, तुरुंगात डांबलं होतं, कामाला लावलं होतं, प्रत्येकाला कामं वाटून दिली होती, नाही कामं केली तर मार मिळत होता. ज्या राजा रावणानं नवग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या आपल्या सिंहासनाला, आणि राजा रावणानं आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या संपत्तीच्या, या वरदानाच्या जीवावर 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. समुद्राचं खारं पाणी आहे ना, पहिली प्रतिज्ञा होती राजा रावणाची, समुद्राचं खारं पाणी मी गोडं करीन. 14 चौकड्याचं आयुष्य असणाऱ्या राजा रावणाला ती प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही. दुसरी प्रतिज्ञा राजा रावणानं अशी केली होती की आमची जी ही सगळी लंका आहे ना सोन्याची, त्या सोन्याला सुगंध आणीन. म्हणजे फुलाचा जसा सुगंध सुटतो, तो दूरपर्यंत दरवळतो, घमघमाट सुटतो, असा अत्तरासारखा वास सोन्याला सुटेल. तीही प्रतिज्ञा राजा रावणाला पूर्ण करता आली नाही. राजा रावणानं तिसरी प्रतिज्ञा केली होती, हे जे आकाश आहे ना, म्हणले हे आकाश म्हणजे वरती आपण म्हणतो स्वर्ग आहे, 21 स्वर्ग आहेत, कैलास आहे, वैकुंठ आहे, सत्यलोक आहे, तपोलोक आहे, भूलोक आहे. या भूलोकापासून, भुवर लोकापासून, तपोलोकापासून हे अमरावती वगैरे हे सगळं जे स्वर्ग आहे ना, स्वर्गवरती, त्या स्वर्गाला मी शिडी लावीन म्हणले. शिडी लावीन म्हणजे काय करेन तर कुणाला विमानानं वगैरे जायची गरज पडणार नाही, कुणाला मेल्यानंतर स्वर्गात जायची गरज पडणार नाही, प्रत्येकाला जिवंतपणे जाता येईल अशी मी रचना करीन म्हणले. आणि असं एक शिडी तयार करीन म्हणले, आणि स्वर्गापासून या पृथ्वी लोकापर्यंत, मृत्यू लोकापर्यंत स्वर्गाला पायऱ्या करीन. 14 चौकड्याचं आयुष्य ज्याला आहे त्याला ही प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही. म्हणजे त्यानं जे संकल्प केले होते राजा रावणासारख्यानं ते सिद्धीला गेले नाहीत. कारण राजा रावण काही सामान्य नाही. अहो, त्याचं आयुष्य, त्याची असणारी मुलं बाळ, त्याचा परिवार किती मोठा आहे. जिथं सोन्याला, पैशा अडक्याला काही कमी नाही, नौकर चाकर सेनापती याला काही कमी नाही. अहो, सगळे देव ज्याच्या अंकित आहेत, देवांचा राजा इंद्राला सुद्धा तिथं कामं करावी लागतात. गणपती बाप्पाला कामं करावी लागतात. दळण कांडण करण्याचं काम, वेद अध्ययन करण्याचं काम ब्रह्मदेवाला करावं लागतं. गणपती बाप्पाला गुरं वळायची, गाढवं राखायची कामं करावी लागतात. आणि असं प्रत्येक देव तिथं कामारी सेवक म्हणून का आम्हाला ठेवलेलं आहे. असा राजा रावण, त्याचे संकल्प पूर्ण होत नाहीत. मग तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तुमच्या घरात किती माणसं आहेत, तुम्ही त्या माणसाच्या जीवावर किती उड्या मारत आहे, त्या माणसाच्या अंगात किती ताकद आहे, याचा जरा विचार करावा आणि त्या विचाराने वागावं.
आता याच्यातून सांगताना काही लोक म्हणतील, अहो राजा रावणाचं सांगताय बरोबर आहे, तुकोबरायांनी हा अभंग लिहिलाय बरोबर आहे, पण आम्ही समजा एखाद्या श्रीमंत कुळात जन्माला आलो, काय आमचा दोष आहे का? मग त्या असणाऱ्या पैशाचा वापर आम्ही करू नये का? उपभोग घेऊ नये का? त्या संपत्तीचा गर्व करू नये का? ती संपत्ती आमच्यासाठी नाही का? किंवा आम्ही गरीब घरात जन्माला आलो पुन्हा श्रीमंत झालो, भरपूर पैसा, भरपूर सोनं नामनं, गाडी बंगला सगळं काही कमवलं, मग त्याचा भोग आम्ही घेऊ नये का? काय करावं? तर यासाठी तुकोबराया म्हणतात, रावणाचं तुम्हाला नुसतं फक्त उदाहरण दिलेलं आहे, तुम्ही काही रावणाला कमी नाही. योग्यता तर तुमची नाही, तुमच्याकडे काहीच नाही, पण उगाच भुकायचं चालू आहे तुमचं. उगाच नको तो मोठेपणा पाहिजे. तुम्ही कोण? राजे आहे का? प्रधान आहे का? सेनापती आहे? हत्ती दळात आहे का? घोडदळात आहे का? रथ दळात आहे का? पाय दळात आहे का? मंत्री आहे का? मुख्यमंत्री आहे का? पंतप्रधान आहे का? राष्ट्रपती आहे का? कुठला IPS अधिकारी आहे? कलेक्टर आहे? मामलेदार आहे? कुठल्या पदावर आहे नेमकं तुम्ही? काय अधिकार आहे तुम्हाला? काय मर्यादा आहे तुमची? आणि तुम्ही आडमार्गी का वागता? आडमुठापणाचं धोरण का स्वीकारता? मग काही साधक म्हणले, महाराज बरोबर आहे, तुम्ही सांगितलं की भरपूर पैसा असेल, घरात माणसं भरपूर असतील, सगळं आहे, भाऊ बळकट आहेत, दणकट आहेत, आजान भाऊ आहेत, पण सांगा ते कवडी गेली नाही. बरोबर 1 रुपया नेऊ शकला, रुपया नाही, 1 कवडी. कवडी म्हणजे कसं होतं? पहिलं 1 रुपया 16 आण्याचा असायचा. 25 पैसे म्हणजे 4 आणे, 50 पैसे म्हणजे 8 आणे, 75 पैसे म्हणजे 12 आणे, म्हणजे 16 आण्याचा 1 रुपया. आणि या आण्यापेक्षा जो अर्धा भाग होता त्याला पूर्वी दमडी म्हणत. आणि त्या दमडीला जेवढं मोल होतं त्याच्यापेक्षा अर्धी किंमत ज्याला असते त्याला कवडी म्हणतात. म्हणजे 1 रुपयाचा 64वा भाग म्हणजे आण्यापेक्षा दमडी, आणि दमडीपेक्षा ही कवडी. अशी कवडी सुद्धा राजा रावण बरोबर घेऊन जाऊ शकला नाही. आणि भक्त काय करतात? भक्तीच्या जोरावर नाही वेचिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, बाई मी विकत घेतला श्याम. भक्तीच्या या संपत्तीवर व्यवहार करून, परमार्थाचा व्यवहार करून, या मुख्य धनाचा वापर करून भगवंताला आपलं करणं. आणि भगवंताला का आपलं करायचं असं काही साधकांनी तुकोबरायांना विचारलं. त्यावेळेस तुकोबराया म्हणतात, काय उणे मज पांडुरंगा पायी. पांडुरंगाजवळ तुम्हाला काय कमी पडणार आहे? रिद्धी सिद्धी ठाई ओळंगती. भगवंताच्या चरणाला
रिद्धी सिद्धी लागलेली आहेत. सुखरूप आयुष्य तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खेते. न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनाची आटाआटी नाही. चंद्रभागी स्नान विदतो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. असा भगवान परमात्मा, तो काय कमी नाही हो. म्हणून तुम्ही भगवंताच्या चरणाला लागा, हरिदास बना. हरिदास बनल्यानंतर हरी नाम घ्या. हरिनाम सार. सार काय आहे तर हरिनाम सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सत्वयुक्त चैतन्ययुक्त कैवल्य म्हणजे भगवंताचं नाम आहे. ते जरी निर्गुण स्वरूपात असलं तरी ते आपण घेतलं पाहिजे, या वाचेनं उच्चारलं पाहिजे, संताची संगत केली पाहिजे. तुकोबराया म्हणतात, तुम्हाला कळू द्या नाहीतर नाही कळू द्या, तुम्हाला सांगूनच टाकतो म्हणले. कळे ना कळे ज्या वर्म. ज्याला वर्म कळत नाही, ज्याला धर्म कळत नाही, कळे ना कळे ज्या वर्म किंवा धर्म, ऐका सांगतो रे वर्म. ज्याला धर्म कळत नाही, मर्म कळत नाही, तुकाराम महाराज म्हणतात त्याला मी एक वर्म सांगतो. माझ्या विठोबाचे नाम, माझ्या देवाचं, माझ्या भगवंताचं. माझा देव काय आहे, कोण आहे, या जगाचा असणारा जगत जीवन परब्रह्म परमेश्वर, त्याचं नाव आहे विठोबा, विठ्ठल, पांडुरंग. त्या भगवंताचं नाम तुम्ही मुखामध्ये घ्या. माझ्या विठोबाचे नाम 88 उच्चारा. 88 करा, भगवंताचं नाम उच्चारा. तो या दाखवील वाटा, तो भगवान परमात्मा तुम्हाला मार्ग दाखवील. पाहिजे तो कळवळा. कारण देव कृपाळू आहे, कनवाळू आहे, मायाळू आहे. आणि त्या भगवंताकड तुम्ही आकर्षित व्हा. भगवंताला आपलंस करा. आपण भगवंताचे व्हा. आणि तो भगवान परमात्मा तुमच्यावर कृपा करेल. आपण हे सांगणं सोपं आहे हो, हे करणं काय सोपं आहे का? फार अवघड आहे तुम्ही म्हणाल. असे साधक मंडळी तुकोबरायांनाही विचारतात. त्यावेळेस तुकोबराया म्हणतात, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. परोपकार कसा करायचा, दुसऱ्याचा जीव कसा जाणायचा, चालत्या बोलत्या जीवामध्ये देव कसा पाहायचा. अगोदर तुम्ही माणसात देव पाहायला शिका, मग प्राण्यामध्ये, पशु पक्ष्यामध्ये, झाडा झुडपामध्ये, इतरामध्ये देव पाहायला आपोआप शिकाल. आणि मग जड मूड निर्जीवामध्ये सुद्धा, दगड गोट्यामध्ये सुद्धा, अणु अणुमध्ये सुद्धा, रेणू रेणूमध्ये सुद्धा तुम्ही भगवंताला पाहिला शिकाल. पहिल्यांदा तुम्ही माणसामध्ये देव पाहायला शिका, माणसाचा जीव जाणायला शिका. त्याला कशाची गरज आहे, त्याला काय कमी आहे, तो का आपल्या बरोबरीला येत नाही, तो का मागं पडलेला आहे, त्याला बरोबरीला आणण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणती मदत करावी लागेल, काय करावं लागेल, म्हणजे तो संसार करत करत परमार्थ करेल याचं चिंतन त्याच्या मनामध्ये रुजवा, बिंबवा. आणि भक्ती काय असते, संत कसे असतात आणि भगवान परमात्मा कशी भेटी देतो याचं त्याला आवडीनं प्रेमानं हरिकथेच्या माध्यमातून श्रवण करायला लावा. सांगा, ऐकवा. आणि मग त्याच्या लक्षात येईल आणि तो भगवत भक्तीला लागेल. बाबानं, तुमची तर राजा रावणासारखी संपत्ती नाही, तुमच्याकडे असे कुंभकर्णासारखे भाऊ नाहीत, 80,000 शेवेला बायका नाहीत,
1.25 लाख ना तू 1.25 लाख, पण तू सोनं किती आहे तुमच्याकडे, पैसा किती आहे, कशाच्या जीवावर एवढ्या उड्या मारता. आणि हा पैशाचा विषय निघालाच म्हणून सांगता सांगता विसरलो होतो. दैवे जोडिले संपत्तीशी. अहो, आमच्या नशिबानं जर आम्हाला पैसेवाल्याच्या घरामध्ये जन्म मिळाला असेल, आमचे आई वडील श्रीमंत असतील, आमचा भाऊ श्रीमंत असेल, आमचे पाहुणे रावळे श्रीमंत असतील, आमचे सगळे नातेवाईक सखे सोयरे श्रीमंत असतील, आम्ही श्रीमंत असू, नशिबाने आम्हाला पैसा अडका भरपूर लक्ष्मी मिळाली असेल, तर आम्ही नेहून सांडावे का विदेशी. आमच्या घरातला पैसा अडका उतू आलाय म्हणून, भरपूर आहे म्हणून, का गल्ली गल्लीमध्ये जाऊन इसकटावा का म्हणले, फेकून द्यावा का म्हणले, का काही नाही म्हणले, पाण्याने नदी भरून वाहते आणि घरातला पैसा अडका सोनं नाणं संपत्ती त्या नदीमध्ये नेऊन फेकून द्यावी का म्हणले. दैवे जोडली संपत्तीशी, नेऊन सांडावी का विदिशी, का घालावे जल प्रवाहेशी, त्याग अर्थाशी तो कैसा. महाराज सांगा, आम्ही पैशाचा त्याग करायचा कसा. तुम्ही म्हणता पैसा वाईट आहे, माया वाईट आहे, लक्ष्मी चंचल आहे, गर्व करू नका, मस्ती करू नका, पैशाच्या धुंदीत संपत्तीच्या मदात वागू नका. मग नेमका मी त्याग करायचा कसा हो, सांगा ना महाराज. त्यावेळेस महाराज म्हणतात, दैवे जोडली या धन. समजा नशिबानं तुमची संपत्तीची, लक्ष्मीची, पैशा अडक्याची गाठ पडलेली आहे किंवा तुम्हाला सहज प्राप्ती झालेली आहे, तर तुम्ही काय करावं, आचरावे पंचमहायज्ञ. अगोदर पंचमहायज्ञ जाणून घेतले पाहिजेत आणि ते केले पाहिजेत. करावे भगवान पूजन, भगवंताची पूजा अर्चा महापूजा केली पाहिजे. उल्हाशे जान अति महोत्सवी. धार्मिक कुठलाही कार्यक्रम असेल त्याच्यात सक्रिय भाग घेतला पाहिजे. आपल्याकडचा पैसा त्याच्यामध्ये दान करून मोठा सोहळा कसा करता येईल, आनंदाने तो कसा करता येईल आणि कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता भगवंताचा सोहळा कसा पार पडेल, यासाठी आपलं हे धन लावलं पाहिजे. कारण जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धनाची आसक्ती सोडून उदास राहून अगदी विचारानं पात्र पाहून दान केल्यानं त्या पैशाचं सार्थक आपल्या जीवनामध्ये होतं. ते धन, ते सोनं नाणं सार्थकी लागतं. अजून काय करावं, महाराजांनी सांगितलं, सोये करावे पितृतर्पण. गयेला जावावं, प्रयागला जावं, पितृतर्पण करावं. 96 श्राद्धे जाण. शास्त्रामध्ये 96 श्राद्ध सांगितलेली आहेत. त्या 96 श्राद्धातलं 1-2 श्राद्ध तरी आपल्याला करता येतंय का ते पाहावं. भरपूर पैसा आहे ना, तर 96 श्राद्ध सांगितलेले, ती श्राद्ध करता येतात का पाहावे. पितर उद्धरावे आपण गया वर्जन करून या. पितरांचा उद्धार करावा, पितृतर्पण करावं, गयेला जावं म्हणजे तीर्थाला जावं, तीर्थ स्नान करावं. आपल्या आई वडिलांच्या अस्थी त्या गया प्रयागमध्ये विसर्जित कराव्या, तो विधी करावा म्हणजे पितृतर्पण करावं. एवढं करूनही तुमच्याकडे अजून भरपूर पैसा शिल्लक असेल, गावात कार्यक्रम केले, पंचमहायज्ञ केले, देवाची महापूजा घातली, 96 श्राद्ध घातली, पितर जेवायला घातले, महाळ घातले, अक्षय तृतीया केली, सगळं केलं, अजून पण आमच्याकडे खूप पैसा खोल्याच्या खोल्या भरून शिल्लक आहे, असे जर काही म्हणत असतील तर त्यांच्यासाठी तुकोबरायांनी सांगितलं, सन्माने आणोनी संत ब्राह्मण.
श्रद्धा कीजे चरण क्षाळन, चरण तीर्थ अभिवंदन, सबाई जान सोये कीजे. घरी संत मंडळींना, श्रेष्ठ मंडळींना, ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ मंडळींना, ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, संत मंडळींना घरी आणा, आनंदानं आणा, मान सन्मान द्या, आगतम स्वागतम सुस्वागतम करा, त्यांचं चरण प्रक्षालन करा, त्यांचं चरण तीर्थ त्यांना अभिवंदन करून, म्हणजे साष्टांग लोटांगण त्यांच्या चरणावर घालून. आता साष्टांग दंडवत आपण म्हणतो, पण साष्टांग दंडवत म्हणजे काय हेच काही लोकांना किंवा बऱ्याच महाराज मंडळींना माहीत नसेल. चिंतनासाठी थोडा वेळ झाला असेल तरीही साष्टांग दंडवत म्हणजे काय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. अष्टांग दंडवत, साष्टांग दंडवत म्हणजे नमस्कार, चरणावर लोळण घालणं, नतमस्तक होणं, अंग झोकून देणं, सर्वस्व अर्पण करणं म्हणजे दंडवत. आणि साष्टांग म्हणजे अष्टांग. आता अष्टभाव सांगितलेले आहेत. अष्टभावामध्ये पहिला नंबर लागतो स्वेद, दुसरा नंबर आहे कंप, स्वेद कंप, तिसरा नंबर आहे रोमांच, चौथा नंबर आहे अश्रू, पाचवा नंबर आहे सत्वापत्ती, सहावा नंबर आहे समाप्ती, सातवा नंबर आहे असंसक्ती आणि आठवा नंबर आहे प्रलय. म्हणजे स्वेद, कंप, रोमांच, अश्रू, सत्वापत्ती, समाप्ती, असंसक्ती आणि प्रलय हे अष्टांग भाव आपल्या शरीरामध्ये जागृत करून या अष्टांग भावानं विनम्र होऊन दंडवत घालणं त्याला साष्टांग दंडवत म्हणतात. आणि असं संत चरणावरती अभिवंदन आपण केलं पाहिजे. आणि एवढं करून तरी पण आमच्याकडचा पैसा संपला नाही म्हणले. आम्ही त्यांना संत मंडळींना बोलवलं, जेवढे जेवढे का संत मंडळी आमच्या राज्यामध्ये आहेत ते सगळ्यांना बोलवलं, प्रत्येकाला दान धर्म केला, मान सन्मान केला, कपडे लत्ते, पोशाख वगैरे, भरजरी शेले वगैरे सगळं दिलं. अजून पण आमच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणजे आमच्या प्रपंचासाठी, कुटुंबासाठी वापरायचा तो वेगळाच आहे, पण अजून पण आमच्याकडे भरपूर खूप खूप पैसा आहे. तुकोबराय म्हणले, हो अजून तुमच्याकडे खूप पैसा आहे, बर सांगू का मार्ग, ऐकाल का म्हणले. सांगा ना महाराज म्हणले. त्यावेळेस महाराज म्हणतात, बंधू सोगोत्र सोजन त्यांची दारिद्र्य पीडा दारुण, निरसावी देऊ निधन हा मुख्य धर्म जाण. तुकोबराय म्हणतात, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे का, लई सोन आहे का, ठेवायला जागा नाही का, पैशाला वाळवी लागायला लागली का, कीड लागायला लागली का, खर्चून 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 सुद्धा संपेनाच का किती खर्चला तरी. मग असं करा म्हणजे तुमचे जे सख्खे भाव, चुलत भाव, मावस भाव, मामे भाव, परिवारातले भाव असे अनेक असणारी ज्याला भावकी म्हणतात, बंधुवर्ग म्हणतात, त्या बंधुवर्गाला पाचारण करा. त्यांना पैशाची गरज आहे का, मदत पाहिजे का, मोफत देऊन टाका. जे तुमचं असणारं स्वतःचं गोत्र आहे म्हणजे आईकडचे, मामाकडचे, बायकोकडचे, सासरवाडीचे ज्याला आपण म्हणतो, किंवा आपल्या वडिलांच्या सासरवाडीचे म्हणजे आपल्या आईच्या घरचे, आपल्या बापाच्या असणाऱ्या आई वडिलांच्या तिकडचे म्हणजे आजोबांच्या तिकडचे, म्हणजे आईकडचे 21 कुळं आणि बापाकडची 21 कुळं, ही जी आपण म्हणतो ना, ह्याच्यामध्ये कोण गरीब आहे का बघा म्हणले. ह्या 42 कुळ्यामध्ये कोण गरीब असेल
तर त्यांना बोलावून घ्या आणि त्यांना सांगा आमच्याकडे भरपूर पैसा आहे, पिशवी घेऊन या, पोतं घेऊन या, ठिकं घेऊन या आणि तुम्हाला जेवढा पैसा पाहिजे तेवढा घेऊन जावा. तुमच्याकडे खूप पैसा आहे ना, द्या ना, आपल्या माणसाला द्यायला काय अडचण आहे. आणि तो पैसा देऊन त्यांची जी गरिबी आहे ती दूर करा. त्यांच्या मागे जे दुःख आहे ते दुःख निरसन करण्याचा प्रयत्न करा. कुणाला लग्नाला पैसे हवे असतील, कुणाला विहीर खोदायला पैसे पाहिजे असतील, कुणाला घर बांधण्यासाठी पैसे असतील, कुणाला शेतीमध्ये भांडवल म्हणून, उद्योगामध्ये भांडवल म्हणून पैसे पाहिजे असतील, तर त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही त्यांचं जे दुःख आहे ना पैशासाठी, ते पैसा देऊन एकदा संपून टाका ना, म्हणले निरसन करून टाका ना. आणि हाच मुख्य धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही काय करा, परोपकार करा, अन्नदान करा. सर्वश्रेष्ठामध्ये अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे. जे दीन दुबळे आहेत, गरीब आहेत, त्यांना पुढं बोलवा, त्यांचा मान सन्मान करा, त्यांना अतिशय श्रद्धेनं, त्यांचं काही कमी जास्त आहे त्याची विचारपूस करा, त्यांना पाची पक्वान्नाचं भोजन खाऊ घाला. आणि एवढं सगळं करून अजून जरी तुमच्याकडे भरपूर पैसा शिल्लक असेल तरी तुमचा पैसा संपत नसेल. कारण काही लोकांचं तुम्हाला पैशाचं उदाहरण सांगतो. हे जे आता भारत सरकारनं रस्ते काढलेले आहेत ना, ह्या रस्त्यामध्ये ज्यावेळेस आपली कुठंतरी थोडीफार जमीन जाते, रस्त्याच्या कडेला असल्यानंतर किंवा आपल्या जमिनीमधून रस्ता जातो, त्यावेळेस ते भूसंपादन होतं. आणि त्यावेळेस एका घरामध्ये समजा 4 खाते आहेत 20 एकरामध्ये, तर एका खात्यावर किती पैसे भारत सरकारकडून जमा झाले हे जरी ऐकलं तर आपल्यासारख्याला चक्कर येते. काही जण म्हणतात एका खात्यावर 33 कोटी रुपये आले, दुसऱ्या खात्यावर 40 कोटी रुपये आले, तिसऱ्या खात्यावर 50 कोटी रुपये आले, असं ते गणित सांगतात. आणि ते पैसे आम्ही एवढ्या आपल्या शहरामध्ये जेवढ्या बँका आहेत ना, म्हणले तेवढ्या विविध बँकामध्ये प्रत्येकाच्या मुलाच्या नावावर, मुलीच्या नावावर, बायकोच्या नावावर, भावाच्या नावावर, बापाच्या नावावर, आईच्या नावावर, सगळ्यांच्या नावावर पैसे टाकलेले आहेत. आणि त्याचं व्याज काढायला जायची सुद्धा गरज नाही, असं काही लोक सांगतात. म्हणजे एवढा ज्यांच्याकडे पैसा आहे आणि तो पैसा संपतच नाही, त्यांनी काय करावं तर जे आंधळे आहेत, पांगळे आहेत, मुके आहेत, ज्यांना दवाखान्याची गरज आहे, त्यांना एखादा शरीराचा असणारा अवयव बसवायचा आहे, अशा लोकांना तुम्ही मदत करा आणि तुमचं असणारं धन सार्थकी लावा. म्हणजे दैवे जोडिले संपत्तीशी, ते न सांडावे बिदिशी, न घालावे जलप्रवाहेशी. आणि मग अर्थ परमार्थी लागतं आणि सार्थकी होतं. धन शुद्ध, धनामुळे शुद्ध पुण्य प्राप्त होतं. जे भगवंताचे दुर्बळ भक्त आहेत त्या भक्तांना मदत करा. तुम्ही फक्त धनवंतांना सांभाळू नका, हो श्रीमंतांना सांभाळू नका. गरीबाकडे खूप लक्ष द्या, जेणे गरीबाला समाधान वाटेल, सुख वाटेल, आनंद वाटेल, समाधान वाटेल. आणि जेणेकरून भगवान परमात्मा अशा परोपकाराच्या तुमच्या उच्च कोटीच्या अवस्थेमुळं, तुमच्या धनामुळं तुमच्यावर कृपा करतील. म्हणून स्वधर्मे जोडिले धन, जो करी सद्गुरुशी आपण, तेची कर्मी निष्कर्मी जान परम पावन तो एक. असा असणारा श्रीमंत, धनाढ्य, धनवंत तो परम पावन होतो की जो सद्गुरूला आपलं धन अर्पण करतो, आपलं कर्म निष्काम वृत्तीनं करतो, कुठल्याही प्रकारची सकाम भूमिका ठेवत नाही. असं या अभंगाचं चिंतन करत असताना आपण धनाचंही चिंतन केलं. भाविक भक्त हो, भगवंताचं नामचिंतन चित्तामध्ये मुकुंद असावा
मुखामध्ये मुकुंद असावा, दृष्टीनं पाहावं तर भगवंताचं स्वरूप पाहावं, कानानं ऐकावं तर भगवंतच ऐकावा, आणि म्हणून सगळीकडं भगवंत भगवंत भगवंत, आत बाहेर भगवंत, अशा अवस्थेला पोहोचावं. आणि ते सहज शक्य आहे असं चिंतन संत मंडळी या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय आपल्याला सांगतात. कोणाच्याही बरोबर काही येणार नाही बाबांनो. आपण आलोय तसं आपल्याला जायचंय. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, हा भाव मनामध्ये ठेवा आणि आपलं आचरण शुद्ध ठेवा. भगवंताला आवडेल जो आवडे सर्वाशी, तोची आवडे देवाशी. सर्वांना आपण आवडेल असं वागा. आपला हा नरदेह सत्कर्मी लावा. संताची संगत करा, संताचं पूजन करा, देवाची भक्ती करा, असं सांगत आजच्या आपण चिंतनाला इथं पूर्ण विराम देऊया. विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.